नमस्कार. समोर न्यूज चॅनलमध्ये मी गर्जना गवारे आपल्या सर्वांचे स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन. गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वास्थ्यलाभासाठी माहुरात महाआरती. जिल्ह्यात आज पुन्हा रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या. नांदेडमध्ये गोळीबार, एक जखमी. हिंगोली जिल्हा 6 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट बंद राहील. सविस्तर वृत्त. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचे काल रात्री निधन झाले. मुंबईत राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 75 वर्षांच्या होत्या. मुंबईत मनोहर जोशी यांच्या दादर इथल्या घरी रात्री 11 वाजता अनघा यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वास्थ्यलाभासाठी माहुरात महाआरती. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिनांक 2 ऑगस्ट रोजी त्यांनी ट्विट करून कळविले आहे. या आजारातून त्यांची लवकरात लवकर मुक्तता व्हावी, त्यांना उत्तम स्वास्थ्य प्राप्त होऊन दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भाजपाचे युवा नेते ॲडव्होकेट रमण जायभाये व तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर यांच्या हस्ते मातृतीर्थ तलावाजवळील काशी विश्वनाथ बाबा मंदिरात महापूजा मांडून महाआरती करण्यात आली. जिल्ह्यात आज पुन्हा रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या. नांदेडमध्ये आज तब्बल कोरोनाचे 203 नवे रुग्ण सापडले आहेत व 4 जणांचा मृत्यू झाला आहे. हे 203 रुग्ण असे आहेत: अर्धापूर 3, भोकर 2, बिलोली 17, देगलूर 19, धर्माबाद 5, हदगाव 26, कंधार 1, नांदेड ग्रामीण 2, किनवट 14, मुखेड 13, नायगाव 29, उमरी 11, नांदेड शहरी 33, परभणी 2, यवतमाळ 1, नांदेड शहर 25. आतापर्यंत कोरोनाचे 2359 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1020 कोरोनामुक्त झाले व 94 मरण पावले. उपचार सुरू असलेले 1232 रुग्ण आहेत. नांदेडमध्ये गोळीबार, एक जखमी. शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडेगाव रोडवर रात्री 9:30च्या सुमारास गोळीबार झाला. यात 1 जण जखमी झाल्याची माहिती आहे. शंकरराव चव्हाण चौकात आल्यानंतर हल्लेखोरांनी एक दुचाकी स्वारावर गोळीबार करून त्याला आपल्याच गाडीत टाकून घेऊन नेल्याची माहिती आहे. गोळीबार कोणी केला व जखमी कोण आहे याची माहिती पोलीस अधीक्षक विनयकुमार मगर, शहर विभागाचे उपअधीक्षक अभिजित फसके, विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ननावरे हे पुढील तपास करत आहेत. हिंगोली जिल्हा 6 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट बंद राहील. हिंगोली जिल्ह्यात कोविड-19चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे 6 ते 19 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण जिल्हाभर कडक संचारबंदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्या संदर्भात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसात नागरिकांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंची उपलब्धता करून घ्यावी असे आवाहन देखील जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन. गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वास्थ्यलाभासाठी माहुरात महाआरती. जिल्ह्यात आज पुन्हा रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या. नांदेडमध्ये गोळीबार, एक जखमी. हिंगोली जिल्हा 9 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट बंद राहील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.